संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस। वाळवा तालुक्यात कोल्ह्याचा सलग दुसऱ्या दिवशी धुमाकूळ, आज तिघांवर हल्ला, परिसरात भीतीचे सावट। वाळवा तालुका परिसरात कोल्ह्याच्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून सलग दुसऱ्या दिवशीही कोल्ह्याने धुमाकूळ घालत तिघांना जखमी केल्याची घटना सकाळी बनेवाडी येथे घडली। सलग 2 दिवस झालेल्या हल्ल्यांमुळे बनेवाडी, बोरगाव, नवेखेड आणि मसुचीवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार बनेवाडी येथील प्रकाश केशव चव्हाण हे शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास फिरण्यासाठी गेले असताना रस्त्यालगतच्या ऊसाच्या शेतातून अचानक बाहेर आलेल्या कोल्ह्याने त्यांच्या पायाला चावा घेतला। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। बनेवाडी येथील शिवारात मेंढ्या चरण्यासाठी गेलेल्या तानाजी शिवाजी कटरे यांच्यावर कोल्ह्याने पुन्हा हल्ला केला। त्यांनी कोल्ह्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता कोल्ह्याने त्यांच्या मांडीला चावा घेऊन पळ काढला। विशाल शशिकांत पुकळे यांच्या पायाच्या पिंडरीलाही कोल्ह्याने चावा घेतला। विशाल यांनी हातातील कुऱ्हाडीच्या बुंध्याने कोल्ह्याला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र कोल्हा अधिक आक्रमक झाला। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी कुऱ्हाडीने कोल्ह्याच्या मानेवर वार केला। या झटापटीत कोल्ह्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून यापूर्वी शुक्रवारी जुनेखेड, नवेखेड आणि मसुचीवाडी येथे 2 महिलांसह तब्बल 10 ते 12 नागरिकांना कोल्ह्याने चावा घेऊन जखमी केलं होतं। ही घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी पुन्हा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे। सर्व जखमींवर ईश्वरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू असून वन विभागाकडून परिसरात कोल्ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे।